श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती निमित्ताने 20 तारखेपासून 20 डिसेंबरपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होत आहे आणि आपण प्रत्येकानेच या श्री दत्त जयंती निमित्त या सप्ताहामध्ये श्री गुरुचरित्र पारायण हे अवश्य केले पाहिजे. आपली जी कुठलीही अशक्य कोटीतील समस्या असेल ती समस्या या दत्त जयंतीमध्ये गुरुचरित्राचे पारायण जर आपण केले तर ती समस्या नक्कीच सुटत असते. आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी या आपल्याला येत असतात आणि त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसेल आणि जर कुणी मार्गदर्शक गुरुसुद्धा आपल्याला मिळत नसेल आणि खूप उपाय करूनही समस्या सुटत नसेल तर एकदा श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करून बघा. खूप छान अनुभव तुम्हाला येईल. हे गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपल्याला स्वतः दत्त महाराज आपण असलेल्या संकटातून मार्ग दाखवतील. आपण आपल्या मूळ कुलदेवी आणि कुलदेवतांना विसरलो तर त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत नाही. कुलदेवी कोपलेली आहे, पितृदोष आहे, पितृदोष त्रास देतोय, अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होत आहेत, वास्तुदोष, भूमिदोष, वाईट शक्ती या त्रास देत आहे. आपली काहीच चुकी नसताना प्रारब्धवश काही त्रास होतोय, आपल्याला काहीच कळत नाहीये, सारखं अपयश येतंय. अशा वेळेस आपण एकदा तरी हे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे जरूर करा. हे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये करू शकतात किंवा घरीसुद्धा करू शकतात. जर तुमची अनेक उपाय करूनसुद्धा पितृदोषाची प्रखरता कमी होत नाही आहे, अनेक उपासना करूनसुद्धा पितृदोष प्रखरता कमी होत नाही, आध्यात्मिक प्रगतीही खुंटून राहिली आहे, त्याचप्रमाणे संसारामध्ये अनेक अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागत आहे, गंभीर समस्या या निर्माण होत आहे, तसंच जर तुम्हाला आत्महत्या करावी असं वाटत असेल तर अशा वेळेस श्री गुरुदत्तांना शरण जाऊन श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण जरूर करा. आपल्याला या सांसारिक जीवनामध्ये येत असलेल्या अडचणीतून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी अतिशय रामबाण असा उपाय आहे, तो म्हणजेच गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्रातील कोणता अध्याय वाचल्याने आपल्याला त्याची काय फल हे मिळते याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही काय आहे ते आता आपण बघणार आहोत. गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायाचे पठण केल्याने आपल्याला नित्य गुरुचिंतन केल्याचे फळ हे मिळते आणि आपले संपूर्ण जीवन हे सुखकर होते. दुसऱ्या अध्यायाचे पठण केल्याने आपल्याला कलीची बाधा ही बाधत नाही आणि सर्व प्रकारच्या रोगबाधा या आपल्या नाहीशा होतात. गुरुचरित्रातील तिसऱ्या अध्यायाचे पठण केल्याने गुरुकोपाचे शमन होते आणि आपली व्रताची पूर्तताही होत असते. अध्याय चौथ्याचे पठण केल्याने श्रीचलनाचा दोष असतो तो नष्ट होतो, त्याचप्रमाणे स्वहिताचे रक्षण हे होत असते. अध्याय पाचवा याचे पठण केल्याने शारीरिक व्यंग्यही नष्ट होतात, त्याचप्रमाणे ज्ञानाची प्राप्तीही होते. अध्याय सहावा दैवी कोप हा दूर होतो आणि आपल्याला विद्याप्राप्ती होते. अध्याय सातवा याचे पठण केल्याने पंचमहापापादी सर्व पातकेही आपली नाहीशी होतात. अध्याय आठवा याचे पठण केल्याने बुद्धिमांद्य नाहीसे होतात, विवाह कार्य हे सुलभ होतात. अध्याय आठवाचे पठण जर केले तर विवाह कार्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी असतात त्या दूर होतात. 9व्या अध्यायाचे पठण केल्याने सर्व शुभकामना या गुरुकृपेने आपल्या पूर्ण होतात. अध्याय 10व्याचे पठण केल्याने आपले जे काही नवस असतात ते फळाला येतात आणि जर आपल्यावर कुठला चोरीचा आळ हा आला असेल तर तो दूर होतो. 11व्या अध्यायाचे पठण केल्याने वाच्यदोष जातो, तसेच वेडे नाहीसे होते. 12व्या अध्यायाचे पठण केल्याने आपल्यावर असलेली संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. 13व्या अध्यायाचे पठण केल्याने सर्व प्रकारच्या पोटाच्या ज्या काही व्याधी असतात त्या नाहीशा होतात. त्याचप्रमाणे 14व्या अध्यायाचे पठण केल्याने प्राणघातक गंडांतरापासून आपले संरक्षण हे होत असते. 15व्या अध्यायाचे पठण केल्याने ज्या काही आपण तीर्थयात्रा या करत असतो त्या आपल्या सफलतापूर्वक पूर्ण होतात. 16वा अध्याय पठण केल्याने आपण जर कोणाची निंदा केली असेल, कोणाचा अपमान केला असेल तर तो दोष जो असतो तो दूर होतो. 17व्या अध्यायाचे पठण केल्याने ज्ञान व गुरुकृपा यांचा आपल्याला लाभ होतो. 18व्या अध्यायाचे पठण केल्याने आपल्याला संपत्तीचा लाभ होतो आणि आपले जे दारिद्र्य असते ते नाहीसे होते. 19वा अध्याय पठण केल्याने आपल्या भाग्यामध्ये वृद्धी होते आणि आपल्याला सद्गुरूंचा लाभ हा मिळत असतो. 20वा अध्यायाचे पठण केल्याने आपल्याला गुरुपूजा केल्याचे फळ मिळते आणि आपले जे काही पाप असते ते नाहीसे होते, त्याचबरोबर ब्रह्मसंबंध बाधा असेल ती सुद्धा नष्ट होते. 21व्या अध्यायाचे पठण केल्याने मृत्यूभयापासून आपल्याला मुक्तता मिळते. अध्याय 22वाचे पठण केल्याने वांझपण हे दूर होते आणि अपत्यप्राप्तीही होत असते.
गुरुचरित्रातील अध्याय 23वे पठण केल्याने पिशाच्य बाधाही नष्ट होते, राजमान्यताही प्राप्त होते। अध्याय 24वे पठण केल्याने भ्रम व वैचारिक गोंधळ जो काही असतो तो दूर होतो आणि आपल्याला मनःशांतीही लाभते। अध्याय 25वे पठण केल्याने आपण जर कधी कुठल्या अपात्र लोकांच्या संपर्कात जर आलो असू तर त्याचा जो काही दुष्परिणाम आपल्यावर होत असतो तो टळतो। अध्याय 26वे पठण केल्याने आपले जे काही शत्रू असतात ते निष्प्रभ होतात आणि ते आपल्याला शरण येतात। 27व्या अध्यायाचे पठण केल्याने गर्व नष्ट होतो आणि आपले चित्त जे काही आहे ते शुद्ध होते। आणि त्याचप्रमाणे अध्याय 28वे पठण केल्याने वाईट कर्माचे दोष हे दूर होतात आणि आपल्याला सन्मार्ग हा सापडतो। 29व्या अध्यायाचे पठण केल्याने स्त्रीछल दोष त्याचबरोबर वासना दोष हा दूर होऊन पावित्र्य हे लाभते। 30व्या अध्यायाचे पठण केल्याने कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते आणि त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते। 31व्या अध्यायाचे पठण केल्याने आपले पतीवर जी काही संकट विघ्न ही येणार असतात ती टळतात। त्याचप्रमाणे अध्याय 32वे पठण केल्याने वैधव्याचे दुःख टळते किंवा जर वैधव्य हे आले असेल तर ते सुसह्य होते। गुरुचरित्रातील 33व्या अध्यायाचे पठण केल्याने वचनभंग जर आपल्याकडनं झाला असेल किंवा आपल्यावर जर कुठला व्यभिचार दोष हा लागला असेल तर तो दूर होतो आणि आपल्याला सद्गती लाभते। अध्याय 34वा पठण केल्याने प्राणसंकटाचे निवारण होऊन आपली आयुष्यवृद्धीही होत असते। 35वा अध्याय पठण केल्याने आपले जे काही हरवले आहे किंवा नष्ट झालेले आहे ते पुन्हा आपल्याला प्राप्त होते आणि आपले जे काही तुटलेले संबंध आहेत ते जुळून येतात। गुरुचरित्रातील 36व्या अध्यायाचे पठण केल्याने चुकीच्या ज्या काही समजुती आहेत त्या दूर होतात आणि अंतःकरण हे आपले शुद्ध होते। अध्याय 37वा पठण केल्याने मूढबुद्धी नष्ट होते आणि योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती आपल्याला होत असते। अध्याय 38वा पठण केल्याने आपली निंदा करणारे आपल्याला शरण येतात आणि देवी अन्नपूर्णा ही सुद्धा आपल्यावर सदैव प्रसन्न राहते। अध्याय 39वा पठण केल्याने आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो। अध्याय 40वा पठण केल्याने कुष्ठरोग जर असेल तर तो नाहीसा होतो आणि आपले शरीर हे निकोप होते। अध्याय 41वा पठण केल्याने सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो। अध्याय 42वा पठण केल्याने विद्याप्राप्ती आणि योग्य फलाची प्राप्ती आपल्याला होते। त्याचप्रमाणे आपल्या कर्तबगारीला यश हे येते। अध्याय 43वा पठण केल्याने आपला गर्व आणि क्रोध हा नाहीसा होतो आणि ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला होते। अध्याय 44वा पठण केल्याने आपल्या मनातील भ्रम हे दूर होतात आणि आपल्याला योग्य मार्ग हा लाभतो। 45वा अध्याय पठण केल्याने कुष्ठरोग नाहीसा होतो आणि गुरुनिष्ठा ही आपली सफल होते, आपली बुद्धीमध्ये वाढ होते। अध्याय 46वा पठण केल्याने आपल्याला जर कुठली चिंता असेल तर ती आपली चिंता ही स्थिरावते आणि ज्ञानाची प्राप्ती होते। अध्याय 47वा पठण केल्याने पक्षपाताचा दोष हा नाहीसा होतो आणि समत्व बुद्धी आपल्याला प्राप्त होते। अध्याय 48वा पठण केल्याने गुरुनिष्ठा प्राप्त होऊन आपल्याला समृद्धीही लाभते। त्याचप्रमाणे आपल्यावर येत असलेली विघ्नेही सुद्धा टळतात। अध्याय 49वा पठण केल्याने तीर्थक्षेत्राबद्दल आदर हा आपला वाढतो आणि आपल्या सर्व पापांचे क्षालन हे होते। अध्याय 50वा पठण केल्याने जर कुठला ग्रंथीरोग असेल किंवा त्वचारोग जर असेल तर तो नष्ट होतो आणि शरीरसुख हे आपल्याला लाभते। त्याचप्रमाणे अध्याय 51वा जर आपण पठण केला तर आपल्याला सुखसमृद्धी आणि शेवटी मोक्षाची प्राप्तीही होते। त्याचबरोबर अध्याय 52वा जर आपण पठण केला तर आपल्या श्रद्धेला चांगली फळे ही मिळतात आणि संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ हे आपल्याला मिळते। तर असे हे गुरुचरित्रातील अध्याय वाचल्याने आपल्याला त्याचे काय फळ मिळते, त्यातून आपल्याला काय फलश्रुती ही प्राप्त होते याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ही दिली आहे। गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचे वेगळे असे महत्त्व आहे आणि प्रत्येक अध्याय वाचन केल्याने त्यातून प्राप्त होणारे फळ हे सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचे आहे। प्रत्येक अध्यायाचे वाचन केल्याने त्याचे आपल्याला नक्कीच कोणते ना कोणत्या स्वरूपाचे फळ हे नक्कीच मिळत असते। आपल्या इच्छित फलप्राप्तीसाठी आणि आपल्या या मनुष्य जन्माचे सार्थक व्हावे याकरता आपण गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हे आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी नक्कीच करा आणि या दत्त जयंती निमित्ताने तुमच्यासाठी ही अगदी सुवर्ण संधी चालून आली आहे, त्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे की गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय वाचल्याने त्याची फलश्रुती ही आपल्याला काय मिळत असते। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि यासारखीच गुरुचरित्र पारायणाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा।
म्हणजेच तुम्हाला गुरुचरित्र या पारायणाबद्दलची संपूर्ण माहिती नक्कीच मिळेल। त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायण करत असताना त्याचे नियम आणि अटी काय आहेत, तसंच गुरुचरित्र पारायण करत असताना आपण काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा मी आपल्या या चॅनलवर टाकला आहे। तर चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।